आपण तिसऱ्या सत्रामध्ये ज्या गोष्टींचा विचार करणार आहोत, अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला त्या सर्व बाबी सांगणार आहे. आपणाला या सत्रामध्ये NEP 2020 नुसार जो अभ्यासक्रम आपल्या समोर आहे त्याचा विचार आपणाला इथं करायचा आहे. आता सेमिस्टर तिसरं जे आहे ते 4 क्रेडिट साठी आहे आणि यामध्ये जो आपला पेपर आहे तो पेपर आहे 601 क्रमांकाचा, HMARC 601. पेपरचं नाव आहे एका लेखकाचा अभ्यास, राजन गवस. तर राजन गवस यांच्या संदर्भानं जो अभ्यासक्रम आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये आहे किंवा पेपरमध्ये आहे तो अभ्यासक्रम आपणाला कसा पाहायचा आहे याची थोडक्यात मी तुम्हाला तोंडओळख करून देतो. एका लेखकाचा अभ्यास करत असताना आपणाला अगदी सुरुवातीला लेखकलक्षी अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता लेखकलक्षी अभ्यास म्हणजे काय, ही जी संकल्पना आहे लेखकलक्षी ही काय आहे, कशी आहे, त्यात कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो आणि त्या लेखकलक्षी अभ्यासाचं स्वरूप कसं आहे. लेखकाच्या संदर्भानं हा सगळा विचार आपणाला या ठिकाणी करायचा आहे. लेखक म्हणून लेखकाची जी जडणघडण होते, लेखकाच्या संदर्भात जो समाज त्या काळातला असतो त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपणाला या संदर्भात करायचा आहे. त्याच्यानंतर आशयलक्षी अभ्यास आपणाला करायचा आहे आणि हे आशयलक्षी अभ्यास करत असताना त्याची विविध दृष्टिकोन आपणाला पाहिजे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की लेखकाला ज्या काळात लेखक उभा आहे त्या काळाचा प्रभाव त्याच्यावर खूप मोठा असतो. कारण जो लेखक लिहित असतो आणि ज्या काळात तो उभा असतो त्या काळात त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती, त्याचं स्वतःच्या जीवनाची जडणघडण, त्याच्या सानिध्यात येणारा परिसर, या सगळ्या गोष्टींचा विचार लेखकलक्षी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून केला जातो. आणि आशयलक्षी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लेखकानं जे साहित्यात मांडलेलं आहे, त्याच्या साहित्यात जे मांडलेलं आहे त्याचा विचार केला जातो. हे दोन घटक झाले, लेखकलक्षी अभ्यास आणि दुसरा आशयलक्षी अभ्यास. आता तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्येच तो लेखकाची लेखन प्रेरणा हा आहे. लेखक जेव्हा लिहायला लागतो तेव्हा लिहिण्याच्या पाठीमागे त्याची काहीतरी एक त्याला प्रेरणा असते. तो कशाने तरी प्रेरित होऊन लेखन करतो. त्याला कदाचित अवतीभोवतीच्या सामाजिक समस्येनं त्याला त्याच्या जीवनाला त्या समस्या गदगदून जाग्या करत असतील कदाचित, किंवा त्या सामाजिक समस्याचं भान त्याच्या एकूणच समाजाच्या स्तरावरचं त्याचं जे आलेलं आहे त्याच्यासाठी त्याला लिहावं वाटत असेल, किंवा त्याला त्याच्यावर असलेले जे संस्कार आहेत त्याचं जे वाचन आहे, त्याची जी जडणघडण आहे, त्यानं भोवती आपल्या आसपास असलेलं जे जीवन बघितलेलं आहे आणि त्या जीवनाच्या दर्शनामुळे भोगणाऱ्या लोकांच्या, व्यथित होणाऱ्या लोकांच्या दुःखामुळे त्याला कदाचित हे सगळं लिहावं वाटलं असेल. ज्या कारणाने त्याला लिहावं वाटलं त्या लेखकाला त्या काळात
त्याचा विचार आपल्याला करायचा. हा झाला त्या एका लेखकाचा अभ्यास करत असताना एक सैद्धांतिक भाग. दुसरा असा आहे, आता हा एक भाग झाला अभ्यासक्रमाचे. असे एक 4-5 भाग या अभ्यासक्रमाचे आपण करायचे आहेत. दुसरा भाग असा आहे की लेखकाची जी कादंबरी आहे आपल्या अभ्यासक्रमाला, ती कादंबरी आहे भंडारभोग. आणि ही भंडारभोग कादंबरी जी आहे तिचा विचार आपणाला या अभ्यासपत्रिकेमध्ये करायचा आहे. भंडारभोग ही कादंबरी भाळी मिरवलेल्या भंडाराचे भोग, आयुष्यात जगता जगता आलेले अनुभव, तायप्पाला आलेले अनुभव, तायप्पाचं जीवन, जोगत्यांच्या आयुष्याची आणि जोगतिणींच्या आयुष्याची कर्मकहाणी या भंडारभोग कादंबरीमध्ये कशी आलेली आहे त्याचा आशय बघायचा आहे आपल्याला त्या कादंबरीचा. भंडारभोग या कादंबरीचा अभ्यास करायचा आहे म्हणजे काय करायचंय, त्याचा आशय बघायचा आहे, त्याचं कथानक काय ते बघायचंय, त्यात आलेल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कशा आलेल्या आहेत ते बघायचंय. त्याचबरोबर त्याच्यामध्ये या कादंबरीतून त्या काळातलं जे आलेलं समाजाचं वास्तव आहे त्या वास्तवाचाही विचार करायचा आहे. आता हे जे वास्तव आहे त्या काळात लेखक लिहित असताना ज्या काळात तो उभा आहे त्या काळातलं किंवा त्याच्या मागच्या पुढच्या काळातलं तो त्याच्याच अनुभवातलं त्यानं पाहिलेलं. कारण कोणताही लेखक लिहित असताना त्याचे अनुभव 4% असतील, पण त्यानं त्या अनुभवाच्या आधारानं त्या समाजाचा 96% अभ्यास केलेला असेल तर तो उत्तम कलाकृती साकारू शकतो. आणि त्या काळातल्या ज्या काळात उभा आहे त्या काळातल्या समाजाचं वास्तव तो मांडू शकतो. हे समाज वास्तव त्याच्यामध्ये कसं आलेलं आहे ते आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर या कादंबरीचा जो मूल्य विचार आहे, ही कादंबरी कोणत्या मूल्य विचारांना जन्म देते, कोणते मूल्य विचार ती मांडते याचा विचार करायचा. या कादंबरीची जी भाषाशैली आहे, ही भाषाशैली कशी आहे, त्यात आलेले बोली भाषेचे जे काही हुंकार आहेत ते कसे आहेत. विशेषतः गड इंग्लज या तालुक्याच्या भोवतीचा हा जो परिसर आहे पश्चिम महाराष्ट्रातला, त्यातली सबंध बोली या कादंबरीत आली. आणि विशेष म्हणजे याच्यातला अजून एक शेवटचा मुद्दा असा आहे की भंडारभोग या कादंबरीचं कादंबरी वाङ्मयातील काय स्थान आहे याचा विचार करायचा आहे. राजन भोग यांच्या 4 साहित्य कृतींचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. दुसरा त्यांचा जो साहित्य कृतीचा भाग आहे तो म्हणजे त्यांची एक कथा संग्रह आहे. त्या कथा आहेत ढव आणि लख ऊन हा कथा संग्रह संपादित केलेला. आणि त्याच्यामध्ये या कथांचे आशय कसे, त्याच्यातली मूल्यात्मकता कशी, त्याच्यातला देखील भाषिक विचार कसा आलेला आहे आणि कथा वाङ्मयातलं या ढव आणि लख ऊन या कथांचं काय स्थान आहे याचाही विचार करायचा आहे. दुसरं असं आहे की त्यांचं एक ललित आहे. आता हे ललित त्याचं नाव आहे कैफियत. याच्यामध्ये राजन गवस यांनी ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत तर तो त्याचा आशयाच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. कैफियतमध्ये आलेलं जे जीवन दर्शन आहे त्याचाही विचार करायचा आहे. त्याचबरोबर कैफियतमधली जी भाषाशैली आहे त्याचा विचार करायचा आहे. आणि ललित साहित्यातलं त्याचं जे स्थान आहे कैफियतचं त्याचा विचार करायचा आहे. जवळपास आपण या 3 साहित्य कृतीचा विचार करत असताना ह्या गोष्टी समान पातळीवर बघितल्या. भाषिक विचार आहे त्याच्यामध्ये किंवा भाषाशैली आहे,
त्या साहित्यकृतीचं त्या वाङ्मय प्रकारामध्ये असलेलं जे स्थान आहे त्याचा विचार आहे, त्यातला आशय आहे आणि एकूणच त्यातलं समाज वास्तव म्हणा किंवा जीवन दर्शन म्हणा या गोष्टींचा विचार आपणाला या अभ्यास पत्रिकेमध्ये करायचा आहे. आणि शेवटचा एक 5वा जो भाग आहे त्याच्यामधला तो असा आहे, रोकडे पाझर नावाचा त्यांचा एक समीक्षा ग्रंथ आपल्या अभ्यासक्रमाला आहे. राजन गवस यांनी रोकडे पाझर हा जो समीक्षा ग्रंथ किंवा समीक्षेचा विचार दिलेला आहे, समीक्षेच्या संदर्भाने जो विचार दिलेला आहे, त्यांच्या या समीक्षा लेखनाचं स्वरूप कसं आहे त्याचा विचार करायचा आहे. त्याचबरोबर लेखकाचा समीक्षेच्या विषयी जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे त्याचा विचार करायचा आहे. आणि रोकडे पाझर या समीक्षा ग्रंथाचं काय महत्व आहे या 3 गोष्टींचा विचार या रोकडे पाझर नावाच्या समीक्षा ग्रंथाच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. आता हे झाले 4 भाग. 5 भाग तसे कसे, लेखकाचा अभ्यास, एका लेखकाचा अभ्यास करत असताना सैद्धांतिक दृष्टिकोनातून जो विचार मांडलेला आहे, लेखकलक्षी अभ्यास किंवा आशयलक्षी अभ्यास, लेखकाच्या लेखन प्रेरणा, ह्या सगळ्या गोष्टी सैद्धांतिक बाबीमध्ये येतात. त्याला 12 तास आपणाला आहेत, एक घंट्याचा तास आहे. तर आपण कमी अधिक वेळ आपला असल्यामुळे आपण हा अभ्यासक्रम किमान एक 20 तासामध्ये आपण या तासिकेच्या रूपाने, अशा तासिकेच्या रूपाने आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर भंडारभोगी कादंबरी ही खूप मोठी कादंबरी, 250 पानांच्या जवळपास ही कादंबरी. तिच्यावर देखील विचार मांडत असताना आपणाला 12 तास घड्याळी दिलेली आहेत, परंतु हे देखील 18 ते 20 तास होऊ शकतात आपले. 18 ते 20 तासात झालं तरी खूप झालं. त्याच्यानंतर त्यांचा जो कथासंग्रह ढव आणि लखवून याला देखील 12 घड्याळी तास आहेत. आणि ललित त्यांचं जे कैफियत आहे याला देखील 12 तास आहेत. समीक्षा जो ग्रंथ आहे त्यांचा रोकडे पाझर याला देखील 12 तास आहेत घड्याळी. पण या सगळ्यांना आपणाला किमान 60 तासिका घड्याळी दिलेले आहेत एका अभ्यास पत्रिकेसाठी. आणि खूप मोठा सिलेबस आहे. मागच्या वर्षी जो MA चा अभ्यासक्रम होता सेकंड इयरचा, तर त्याच्यामध्ये 1-2 साहित्य कृती होत्या. पण इथं एका लेखकाचा अभ्यास करत असताना आपण लेखकनिष्ठ अभ्यास करत असताना वेगळा विचार करावा लागतो, आशयनिष्ठ असताना हे सगळं समीक्षा किंवा सैद्धांतिक बाजूंचा विचार करत असताना आपल्याला मांडावं लागेल. आणि म्हणून 60 तासिकेमध्ये, घड्याळी 60 तासिकेमध्ये म्हणजेच आपणाला किमान 75 ते 80 तासिका या अभ्यास पत्रिकेला लागतील. तुम्ही दररोज हजर राहा. मी तुम्हाला उद्यापासनं या लेखकनिष्ठ अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि आशयनिष्ठ अभ्यासक्रमाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एका तासामध्ये सांगतो किंवा दोन्ही एका तासात त्याचा अगदी धांडोळा घेतो आणि त्याच्या नोट्सही तुम्हाला देतो. फक्त भंडारभोगी कादंबरी आपण नंतर मग 1-2 दिवसात किंवा परवा दिवसापासून सुरू करूयात. तुम्ही सगळे हजर राहा. मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये माणसासारख्या माणसाला देखील समाज कसा हिजडा बनवतो, समाज कसा बाप्या बनवतो, त्याला लुगडं नेसायला कसा भाग पाडतो आणि त्याची जीवनशैली, त्याची जीवनधारा कशी बदलून जाते. आणि आपण जसा एखादा वाघाचं बछडं पिल्लू हे शेळ्यांच्या कळपामध्ये राहून शेळी बनतं, जेव्हा त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा तो तायाप्पा नावाचा जो हा जोगे आहे किंवा जोगते आहे तो खवळून उठतो आणि ज्यानं मला हे बनवलं त्याच्यावर तो प्रचंड रागावैताकानं त्याला शिव्या शाप द्यायला लागतो. पण तोपर्यंत जीवनाचं बरंच आयुष्य निघून गेलेलं असतं. हे सगळं जे वर्णन आहे ना
हे वर्णन त्या भंडारभोग कादंबरीमध्ये आहे. म्हणून आपण त्या भंडारभोग कादंबरीला नंतरच्या तासापासून सुरुवात करूयात, 1 तास झाल्यानंतर आधीचा, नाही का. अशा प्रकारची ही साहित्य कृती आहे, तिचा विचार मी तुम्हाला सांगतो नंतरच्या तासात. ठीक आहे.